Hello and welcome students. Today we are going to learn some questions from English workshop of the poem. Please don't read this poem. And workshop is on page number 75. So here is English workshop, you can see. And first question is, present any two stanzas of the poem using proper intonation. So while giving answer to this question, first of all we have to learn about proper intonation. What is proper intonation? तर मित्रांनो, इंटोनेशन म्हणजे आपल्या आवाजातील चढ उतार. आपण जेव्हा एखादा शब्द एखादं वाक्य बोलतो तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये जो टोन असतो, मग तो रायझिंग असेल किंवा फॉलिंग असेल, तर तो आवाजाचा चढ असेल उतार असेल तर त्यालाच इंटोनेशन असं म्हटलं जातं. आता मग या इंटोनेशनचा काय उपयोग होतो? तर आपला हा इंटोनेशनचा खरा उपयोग आहे तो समजण्यासाठी, की तुमच्या मनातला भाव काय आहे ते समजण्यासाठी. तर आपण या ठिकाणी कवितेचं पहिलं कडवं आहे त्याचं वाचन करण्याचा प्रयत्न करत आहोत. यू हॅव टू पे अटेन्शन टुवर्ड्स माय इंटोनेशन. ओके. Please don't read this poem. It's only meant for me. That's it. Just move along now. There is nothing here to see. तर हे मी वाचत असताना त्यामध्ये रायझिंग आणि फॉलिंग इंटोनेशन्स यांचा वापर केलेला आहे. तुम्हीही त्या पद्धतीने वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेकंड स्टांजा. Besides, I am sure you'd rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. तर अशा पद्धतीने तुम्ही वाचनाचा सराव करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही इंटोनेशन्सवर लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण इंटोनेशन जर तुमचे प्रॉपर झाले तर मग तुमचं जे वाचन आहे ते समजण्यास सोपे होईल. ओके. सो नाउ वी आर मूविंग फॉर सेकंड क्वेश्चन. हियर इज द सेकंड क्वेश्चन. फाइंड द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स यूज्ड इन ईच स्टांझा. चला आपल्याला आता रायमिंग वर्ड्स पाहायचे आहेत प्रत्येक स्टांझामध्ये वापरलेले. पहा या ठिकाणी पहिलं कडवं आहे, त्यामध्ये पहिली जोडी दिसते. पहा इथे मी सी. ओके, मी आणि सी. सेकंड स्टांझामध्ये प्ले अवे, प्ले अवे. देन थर्ड पेअर इज नाईस ट्वाइस, नाईस ट्वाइस. नेक्स्ट लाईन माइन, लाईन माइन. आता ही जोडी लिहिताना अशा पद्धतीने लिहायची. पहा लाईन LINE, लाईन माइन MINE. तर ही एक पेयर झाली. अशा पद्धतीने तुम्ही सर्व पेयर्स लिहायच्या आहेत. स्टॉप कॉप, स्टॉप कॉप. देन नेक्स्ट जेल फ्रेल, जेल फ्रेल. मिस्ट एक्झिस्ट, मिस्ट एक्झिस्ट. देन नेक्स्ट फन डन, फन डन. And last one is do to, do to. Okay, so here are some pairs, rhyming pairs. Now next question is, here is question number 3. Think and answer. आता या ठिकाणी तुम्ही विचार करून उत्तर द्यायचे. पहा, ठीक आहे. फर्स्ट ए क्वेश्चन इज, द पोएट इज टेलिंग समवन not to read the poem. Who is that someone? कोण आहे ते? पोएट कुणाला तरी सांगतोय ही कविता वाचू नको. मग तो कोण आहे? सो यू कॅन राईट who is that guy? That is amigo, that is amigo. You can write like this, that is amigo. Okay, now B, what did you feel when you read the line please don't read this poem? तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुम्ही ही लाईन वाचली, प्लीज डोंट रीड धिस पोएम.
ही लाईन जेव्हा तुम्ही वाचली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? तर तुम्हाला काय वाटलं? तर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता की जेव्हा तुम्ही ती कविता वाचली त्यावेळेस आम्हाला उत्सुकता निर्माण झाली की आणखी पुढे काय असेल, पुढे काय असेल. सो यू कॅन राईट नाऊ लाईक धिस. आय फेल्ट ईगर टू रीड द पोएम व्हेन आय रेड द लाईन प्लीज डोंट रीड धिस पोएम. ओके, यू कॅन continue this answer like this. Okay, now question number C. Does the poet really want you to stop reading the poem? You can write no. कारण कवीला असं वाटतंय का ही कविता कोणी वाचू नये असं वाटतंय का? कवीला असं वाटतंय की कविता वाचली जावी आणि म्हणून कवी म्हणतायत, मुद्दाम म्हणतायत की अरे बाबांनो वाचू नका कविता, परंतु आपल्याला त्यामुळे काय होते, आपली उत्सुकता शिगेला पोहोचते आणि आपण पुन्हा पुन्हा ती कविता पुढे वाचण्याचा प्रयत्न करतो. सो यू कॅन राईट, डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम? नो, पोएट डज नॉट वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम. ओके, देन डी, द पोएट means what does the poet mean when he says tell all your friends and family they shouldn't read it too? त्यांनी सुद्धा ही कविता वाचली नाही पाहिजे असं कवी त्या इतरांना सांगायला सांगतात. पहा आपल्याला, मग हे खरं आहे का? यातून खरं काय म्हणायचं आहे कविताला? आता इथे पोएट मीन, इथे कवीला नेमकं काय म्हणायचं आहे तर ते आपल्या लक्षात आलंच असेल की उलट कवी असं सांगतायत की बाकीच्यांनी ही कविता वाचा, म्हणजे बाकीच्यांना सांगा ही कविता वाचा, परंतु ते कवी आपल्याबरोबर नकारात्मक बोलत आहेत आणि त्यामुळे काय वाटतं, आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते. लहान मुलांच्या बाबतीमध्ये हा अनुभव जास्त करून येतो की एखाद्या मुलाला सांगितलं ना, नको रे मोबाईल पाहू नकोस, तर ते मूल निश्चितपणे ते मोबाईल घेतं आणि हातात घेऊन त्या मोबाईलमध्ये काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतं. आपण एखाद्या विहिरीजवळून चाललो असेल आणि त्या मुलाचं तिकडे विहिरीकडे लक्ष नसतं, परंतु आईवडिलांनी जर सांगितलं हां विहिरीमध्ये डोकावू नको बरं का, अशा वेळेस तर आपण आवर्जून त्या विहिरीमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. ही एक मानसिकतेचा भाग असतो. एखादी गोष्ट करायला नाही सांगितली की ती गोष्ट आवर्जून केली जाते. ठीक आहे, आणि त्या पद्धतीचा फायदा या कवींनी उचलला आहे आणि कवी म्हणतात अरे बाबांनो ही कविता वाचू नका, परंतु ते वाचू नका म्हटले की त्याचा उलटा परिणाम होतो आणि आपण ती पूर्ण कविता वाचण्याचा प्रयत्न करतो. सो नाऊ क्वेश्चन ई, व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू ऑफ? पुट द पोएम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. म्हणजे कविता खाली ठेवा आणि बाहेर जा, स्लोली बॅक अवे, निघून जा इथून थोडक्यात. तर मग यामुळे तुम्हाला कशाची आठवण होते? स्लो पुट द पोएम डाऊन, तर यामुळे आपल्याला प्लेइंग ऑन द ग्राउंड, आपण यू कॅन राईट इट रिमाइंड्स मी टू गो टू प्ले ऑन द ग्राउंड ऑल्सो, यू कॅन राईट लाईक धिस. ओके, सो नाउ क्वेश्चन नंबर 4, डिसाइड व्हेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. आता इथे तुम्हाला डिसाईड करायचं आहे, ठरवायचं आहे तुम्हाला की पुढच्या ज्या गोष्टी दिल्यात त्या राईट आहेत की रॉंग आहेत. इथे अपोजिट पेअर आहे पहा, इथे राईट म्हणजे बरोबर आणि रॉंग म्हणजे चुकीचे. ठीक आहे, आता इथे पहा कोणत्या गोष्टी दिल्यात. पहिलं ए दिलं आहे पहा, रीडिंग समवन एल्स लेटर, एखाद्याचं पत्र आपण वाचणं, समवन एल्स एखाद्याचं पत्राचं वाचन करणं, हे योग्य आहे का अयोग्य आहे सांगा बरं. एखाद्याचं पत्र घेऊन हातातून त्याचं पत्र घेणं आणि वाचणं, तर आय थिंक इट इज नॉट राईट, इट इज रॉंग. की एखाद्याचं पत्र घ्यायचं आणि वाचायचं हे काही शिष्टाचाराला धरून नाही, कारण ते पत्र त्याचं कॉन्फिडेन्शियल असू शकतं, त्याचं ते पत्र म्हणजे त्याचं वैयक्तिक आहे, पर्सनल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय शेअर केलं आपल्याला माहीत आहे का नाही, म्हणून मग ते पत्र घेऊन वाचू नये. सो यू कॅन राईट धिस इज रॉंग. आय एम नॉट ओनली आय एम रायटिंग डब्ल्यू, you have to write full word WRONG, wrong, like this. Then B, reading someone else diary, एखाद्याची डायरी वाचणं. आता डायरी म्हणजे काय तर दैनंदिनी, डायरी म्हणजे दैनंदिनी. मग दैनंदिनीमध्ये काय लिहिलेलं असतं प्रत्येकाने, त्या दिवसामध्ये त्याला आलेला अनुभव त्याने 4-5 वाक्यामध्ये त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेला असतो. मग तो बरा असेल, वाईट असेल, किंवा त्याचं काही वैयक्तिक पर्सनल काही असेल त्याने विचार केलेला, तर तोही त्या गोष्टी त्या डायरीमध्ये लिहिलेल्या असतात दैनंदिनीमध्ये. आणि म्हणून एखाद्याची
दैनंदिनी आपण वाचणं हे तसं असभ्यपणाचं आहे लक्षण. म्हणून आपण एखाद्याची डायरी त्याला न विचारता वाचू शकत नाही. सो रीडिंग समवन एल्स डायरी इज ऑल्सो रॉंग. इट इज नॉट राईट. देन सी, लुकिंग ॲट द कीबोर्ड व्हेन समवन इज टायपिंग अ पासवर्ड. समजा आपण कॉम्प्युटरवर बसलो आहे, आपण आपलं जोडीदार पण आहे आणि त्याचं कॉम्प्युटर आहे अँड ही इज टायपिंग अ पासवर्ड टू स्टार्ट द मशीन अँड वी आर लुकिंग ॲट द कीबोर्ड. इज इट राईट? तुम्हाला बरोबर वाटतंय का? तो त्याचा पासवर्ड टाकतोय, कारण की पासवर्ड ही गोष्ट असते. पासवर्ड म्हणजे काय माहिती आहे का? पासवर्ड म्हणजे एखादा गुप्त शब्द असतो की तो शब्द फक्त त्यालाच माहिती असतो. जसं की पूर्वीच्या काळी एखादा सैनिक असायचा आणि त्या सैनिकाला तो गुप्त शब्द दिलेला असायचा, त्याला परवलीचा शब्द असं सुद्धा म्हणतात पहा मराठी भाषेत. परवलीचा शब्द, की तो शब्द दोघांनाच माहिती असतो, एक समोरच्याला आणि याला. मग त्या एकमेकांच्या खुणा असतात तो शब्द म्हणजे, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पासवर्ड. And nowadays so many we are using technical devices, and to start the technical devices we all are using passwords. Different passwords we have, different programs are on the computer, and to start those programs by using password, it is म्हणजे आपल्याला तो पासवर्ड लक्षात ठेवून ते आपल्या पर्सनल बाबी त्यावर आपण उघडू शकतो किंवा आपलं काम त्या कॉम्प्युटरवर करू शकतो, की जेणेकरून त्या गोष्टी इतरांनी वापरल्या नाही पाहिजेत. म्हणून आपण हा पासवर्ड लक्षात ठेवायचा असतो. तर मग एखाद्याचा पासवर्ड माहीत करून घेणं ही गोष्ट चूक आहे. सो इट इज ऑल्सो रॉंग. देन डी, eavesdropping, listening to other people's conversation without their knowledge. म्हणजे काही दोघेजण बोलत आहेत, समजा कॉन्व्हर्सेशन चालू आहे, त्यांचं संभाषण एकमेकांशी बोलत आहेत आणि त्यांना माहीत न होता आपण ते ऐकणं कान देऊन, हे योग्य आहे का? इट इज ऑल्सो रॉंग. कारण त्यांच्या परवानगीशिवाय आपण तिथे उपस्थित राहणं किंवा ते ऐकणं हे चूक आहे. त्याला शब्द आहे पहा, गुप्तपणे. ईव्हसड्रॉपिंग म्हणजे गुप्तपणे ऐकणे. तिथे आपण गपचूप थांबणं भिंतीच्या मागे आणि मग त्या दोघांचं काय संभाषण चाललं आहे हे ऐकणं, हे सुद्धा असंस्कृत किंवा असभ्यपणाचं आहे त्यामध्ये, तर ते चुकीचं आहे. त्यानंतर ई क्वेश्चन पहा, ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल ID विदाऊट देअर नॉलेज. विदाऊट देअर नॉलेज ही फ्रेज जी आहे ना, विदाऊट देअर नॉलेज म्हणजे त्यांना माहीत न होता, एखाद्या व्यक्तीला माहीत न होता त्या व्यक्तीचा पत्ता आपण मिळवणे किंवा त्या व्यक्तीचा फोन नंबर आपण मिळवणे, त्या व्यक्तीचा ईमेल ID आपण माहीत करून घेणे, तर हे चूक आहे. त्या व्यक्तीला विचारावं लागतं. कारण की आता याच्यामध्ये तुम्हाला रिझन पण द्यायचे आहेत प्रत्येक गोष्टी, की बिकॉज याचं रिझन कसं द्याल तुम्ही? बिकॉज ॲड्रेस, फोन नंबर अँड ईमेल ID आर पर्सनल थिंग्स. दीज ऑल आर पर्सनल थिंग्स. फोन नंबर असेल. तसंच इथे कॉन्व्हर्सेशन का ऐकायचं नाही, त्याचं रिझन काय देणार तुम्ही? लिसनिंग टू द अदर पीपल्स कॉन्व्हर्सेशन, बिकॉज कॉन्व्हर्सेशन मे बी कॉन्फिडेन्शियल, ते सुद्धा त्यांचं गुप्त असेल किंवा त्यांचं काही देवाणघेवाण चालली असेल महत्त्वाची माहितीची, म्हणून ते सुद्धा आपण ऐकायचं नाही आहे. सो ऑल द थिंग्स आर कॉन्फिडेन्शियल. ऑल्सो यू कॅन राईट ऑल द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दोज पीपल. ओके, त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं असेल आणि आपल्याला त्याची आवश्यकता नसते आणि म्हणून आपण तिथे मध्येच जाऊन ऐकायचं नाही. सो इट इज द रिझन फॉर ऑल दीज थिंग्स. ओके, so I am really thankful to all of you for watching this video. In this video I have covered question number 1st to question number 4th, and in next video I will try to explain about question number 5, 6, 7. So don't forget to watch my next video. Okay, thank you all of you. Bye everyone.